आपण पाहत आहात सत्यदर्शन न्यूज। महत्वपूर्ण निकाल दिलेला आहे, कारण मे 2002 ला गुजरातमध्ये जे काही जातीय आणि धार्मिक दंगे झाले होते त्यामध्ये बिल्किस बानू हिचे आईवडील आणि काही मुलींवरती बलात्कार झाल्याच्या आरोपावरून काही आरोपींना पकडून हा खटला चालवण्यात आला होता। अर्थात या खटल्याची सुनावणी ही जरी गुजरातमध्ये झाली होती तरी त्याच्यानंतरचा मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश यांनी हा निकाल दिला होता 2017 साली, आणि 2017 साली एकूण 11 आरोपींना जे गुजरातमधील होतील त्यांना जन्मठेपेची शिक्षा दिली होती। पुढे कालांतराने गुजरात सरकारने या शिक्षेमध्ये माफी दिली आणि त्यांची मुक्तता केली होती। या विरोधात बिल्किस बानूने सर्वोच्च न्यायालयात अपील केलं आणि सर्वोच्च न्यायालयाने गुजरात सरकारने जी या 11 आरोपींना माफी दिली होती ती रद्द केली आणि त्यांना 2 आठवड्याच्या शरण होण्याचा आदेश सर्वोच्च न्यायालयाने दिला आहे। याचाच अर्थ असा की आता ह्या 11 आरोपींना जो जन्मठेपेची उर्वरित शिक्षा होती ती भोगावी लागेल आणि या संदर्भातला निकाल अधिक आल्यानंतर स्पष्टता येईल। शिवसेनेच्या 16 आमदारांचा अपात्रेवर 2 दिवसात निकाल येणार आहे। सुप्रीम कोर्टाच्या आदेशानंतर 10 तारखेच्या आत निकाल देणं अपेक्षित आहे। पण अपात्रेच्या निकालासाठी कोणते मुद्दे आणि 10वं शेड्यूल काय असतं? 10व्या परिशिष्टानुसार आमदारांची पात्रता किंवा अपात्रता या संदर्भातील निर्णय देण्याचा अधिकार हा स्पीकर यांना आहे। महाराष्ट्रात ज्या काही आमदारांच्या अपात्रतेची नोटीस बजावण्यात आली होती आणि दोन्ही गटाकडून म्हणजे शिंदे गट आणि ठाकरे गट यांनी परस्पराविरुद्ध अपात्रतेची जी नोटीस दिली होती यांची एकत्रित सुनावणी ही विधानसभेच्या स्पीकर पुढे होण्यात आली होती आणि त्याचा निकाल एक साधारणतः 2 दिवसात अपेक्षित आहे। माझ्या मते पहिला मुद्दा या संपूर्ण निकालपत्रात असा राहू शकतो की 16 आमदारांपासून ही सुरुवात झाली होती आणि 16 आमदारांना अपात्रतेची जी नोटीस दिली होती ही नोटीस 10व्या परिशिष्टानुसार वैध आहे किंवा अवैध आहे या संदर्भात विधानसभेचे अध्यक्ष भाष्य करू शकतात आणि त्या संदर्भातला निर्णय हा अगोदर लागण्याची शक्यता आहे। परंतु जरी विधानसभेच्या अध्यक्षांनी त्यांनी ही बाब प्रथम ते तपासून बघण्याची शक्यता आहे की ज्या नोटीसच्या द्वारे त्या 16 आमदारांना अपात्रतेचं नोटीस दिली होती त्या नोटिसीमधील मजकूर हा 10व्या परिशिष्टानुसार हा ग्राह्य धरतो का होतो का नाही हे अगोदर तपासलं जाईल आणि त्यानंतर त्यावरती निर्णय येणं अपेक्षित आहे। देशातील ज्या मोजक्या लोकांना त्या 22 तारखेला भगवान श्रीरामाची प्राणप्रतिष्ठा ही अयोध्येच्या राम मंदिरात होणार आहे आणि त्याचं निमंत्रण मला मिळालं आहे, ती माझ्या दृष्टीने अतिशय आनंदाची गोष्ट आहे। कारण प्रभू रामचंद्र यांच्या संदर्भात मी लहानपणापासून वाचत आलो आणि त्या प्रभू रामचंद्राच्या गावी अयोध्याला जाऊन तिथे प्राणप्रतिष्ठा बघण्याचा आखो देखा चक्षुतून हा मला योग मिळणार आहे, याबद्दल मी स्वतःला भाग्य। सत्यदर्शन न्यूजला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा।